आजच्या लेक्चरमध्ये आपण ड्रॅग फोर्स आणि लिफ्ट फोर्सबद्दल बघणार आहोत. तर जेव्हा आपण एखादी एरोप्लेन झाली, ठीक आहे, एखादी एरोप्लेन घ्या किंवा हवेमध्ये उडणारे हेलिकॉप्टर आहे, एरोप्लेन आहे, एखादा ड्रोन आहे, जेव्हा हवेमध्ये पुढच्या डिरेक्शनला मोशनमध्ये असतो त्याच्या ॲपोजिट डिरेक्शनमध्ये विमानावरती हवेचा फोर्स लागतो, त्याला बोलतो आपण ड्रॅग फोर्स. त्याला काय बोलतो आपण? तो मोशनच्या डायरेक्शनच्या अपोजिट, म्हणजे जसं की ही विमान उडते, त्या विमानाच्या ही विमान या डायरेक्शनमध्ये उडते, तर हवा जे आहे त्याला ॲपोज करणार, त्याला पुढे जाऊ देणार नाही. तर तो जो पण ॲपोज करणारा फोर्स असतो त्याला ड्रॅग फोर्स बोलतात. दुसरी बात, या विमानाला वरती ढकलणारा फोर्स पण असतो, हवेमध्ये वरती ढकलणारा फोर्स, त्याला बोलतात लिफ्ट फोर्स. त्याला काय बोलतात? याचा अर्थ विमानाच्या डायरेक्शनच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये ड्रॅग फोर्स लागतो, तर विमानाच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर खालून वरती लिफ्ट फोर्स लागतो. हे ड्रॅग फोर्स आणि लिफ्ट फोर्सचे आपल्याकडे एक्सप्रेशन असतात, त्यांचा वापर केला का तुमची उदाहरणं सॉल्व्ह होऊन जातात. जर मला ड्रॅग फोर्स काढायचा असेल तर ड्रॅग फोर्ससाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो, ड्रॅग फोर्स इज इक्वल टू 1/2 CD, म्हणजे कोएफिशिएंट ऑफ ड्रॅग, तो CD 1/2 CD रो इंटू ए इंटू यूचा स्क्वेअर, वेलोसिटीचा स्क्वेअर. या पद्धतीने तुम्ही काय करू शकतात? ड्रॅग फोर्स फाइंड आउट करू शकतात. समजलं का? रो 1/2 इंटू CD इंटू रो इंटू ए इंटू यू स्क्वेअर. तुम्ही म्हणणार 1/2 बद्दल काही बोलायचं काम नाही. CD काय असतो? कोएफिशिएंट ऑफ ड्रॅग दिलेला असतो उदाहरणामध्ये. रो असतो हवेची डेन्सिटी. हवेमध्ये जर का जात असेल तर हवेची डेन्सिटी दिली जाईल. तर ही जी डेन्सिटी असते ही मास डेन्सिटी. कुठली? मास डेन्सिटी, बरोबर. तो मास डेन्सिटी कशामध्ये मोजतात? किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये. ती मास डेन्सिटी किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये दिली जाते. तुम्हाला एरिया पण देतात. ती जो पण एरोप्लेन असेल त्याचा समोरचा एरिया जो असेल तो एरिया पण देतात तुम्हाला, तो एरिया देतील आपल्याला. ओके, एरिया घ्यायचा आहे मीटरच्या स्क्वेअरमध्ये. ओके, पुढे व्हिलॉसिटी असते आणि व्हिलॉसिटी घ्यायची मीटर पर सेकंडमध्ये. कशामध्ये? मीटर पर सेकंड. तो कधी कधी व्हिलॉसिटी तुम्हाला किलोमीटर पर अवरमध्ये दिल, तो जसं की 20 किलोमीटर पर अवर बोलतोय, तो जेव्हा आपण तुम्हाला तो किलोमीटर पर अवर बोलतोय तर व्हिलॉसिटीला मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला? त्या 20ला डिवाइड बाय 3.6 करायचं किंवा 20ला मल्टिप्लाय करायचं 5/18. त्या दोघांपैकी एकतर तुम्ही डिवाइड बाय 3.6 करा किंवा या 20ला जो किलोमीटर पर अवरमध्ये आहे त्याला मल्टिप्लाय 5/18 करा. तुम्हाला जे पण आन्सर येईल ते मीटर पर सेकंडमध्ये असेल, ती व्हेलॉसिटी आपल्याला या फॉर्म्युलामध्ये वापरायची आहे. ओके, तो 1/2 इंटू CD इंटू रो इंटू ए इंटू यू स्क्वेअर हा आपला ड्रॅग फोर्स झाला. सिमिलरली आपल्याला लिफ्ट फोर्स जेव्हा आपण काढायचा आहे तो लिफ्ट फोर्स कसा काढणार? FL इज इक्वल टू 1/2 इंटू CL इंटू रो इंटू ए इंटू वीचा स्क्वेअर, यूचा स्क्वेअर. ओके, तो 1/2 ठीक आहे. CL काय आहे? कोएफिशिएंट ऑफ लिफ्ट आहे. एक रो काय आहे? रो आहे डेन्सिटी, हवेची डेन्सिटी. एरिया काय असतोय? तो समोरचा एरिया. आणि व्हिलॉसिटी कशी काढायची तुम्हाला सांगून दिले. फक्त इथं CDच्या ऐवजी काय करायचं आहे? CL करायचं आहे. आता हा ड्रॅग फोर्स लागतो समोरून, म्हणजे कसा? हे बघा, हे या डायरेक्शनमध्ये जर मोशन होते तर याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये काय लागतोय? ड्रॅग फोर्स. आणि परपेंडिक्युलर काय लागतोय? लिफ्ट फोर्स. तर तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का? लिफ्ट फोर्स. जर इकडून हवा रोखते आणि हे परत इकडे जाते तर तुम्हाला लक्षामध्ये येईल की विमान समोर पण जाणार नाही आणि विमान वरती पण तिरपी कुठेतरी जाईल. तर त्याला बोलतात रिझल्टंट. काय म्हणतात त्याला? मग रिझल्टंट आपल्याला काढावा लागतो. आणि रिझल्टंट कसा काढतो आपण? रिझल्टंट काढतो अंडररूटमध्ये FL चा स्क्वेअर प्लस FD चा स्क्वेअर. याचा अर्थ लिफ्ट फोर्स जो आहे त्याचा स्क्वेअर करायचा, ड्रॅग फोर्स त्याचा स्क्वेअर करायचा, या दोघांची बेरीज करून त्यांचा अंडररूट काढायचा, तुम्हाला भेटून जाईल रिझल्टंट फोर्स. बरं, मग आता हा रिझल्टंट फोर्स किती लागतो हे जर काढायचं असेल तर थिटा काढावा लागेल. थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ D/L. याचा अर्थ काय? FD/FL. तर तुम्हाला काय भेटून जाईल बरं का? थिटा पण भेटून जाईल. आणि थिटा कोणासोबत असणार? हा बॉटम लिफ्ट फोर्स सोबत, विथ लिफ्ट फोर्स म्हणजे याच्यासोबत उभ्यासोबत अँगल तुम्हाला भेटून जाईल. तो अशा पद्धतीने तुम्हाला एक उदाहरण येत असतात. 8-8, 9 मार्काचे एक्झाम्पल असतात. तो आता आपण ते बघून घेणार आहोत. आता आपण एक उदाहरण कंटिन्यू करणार आहोत. अ फ्लॅट प्लेट 1 मीटर इंटू 1 मीटर मूव थ्रू द एअर डेन्सिटी 1.2 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. ओके, एक फ्लॅट प्लेट आहे 1 मीटर बाय 1 मीटरची. याच्यावरून तुम्हाला लगेच कळून जाईल की 1 मीटर बाय 1 मीटर म्हणतोय, प्लेट बोलतोय, तो याचा अर्थ 100% ही एक स्क्वेअर प्लेट असावी आणि या प्लेटचा एरिया आपल्याला काढता येईल, जो की आहे 1 मीटर इंटू 1 मीटर, म्हणजे एका एक हे 1 मीटरचा स्क्वेअर. तो ठीक आहे, एरिया मीटर स्क्वेअरमध्ये लागतो, भेटला. मूव थ्रू द एअर, हवेमध्ये ही प्लेट मूव करते, ज्याची डेन्सिटी किती हवेची? 1.2 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. ठीक आहे, तर हवेची जी डेन्सिटी आहे ती आहे 1.2 किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब. ओके, पुढे जाऊ आपण. पुढे काय म्हणतोय? ॲट 30 किलोमीटर पर अवर. याचा अर्थ ही जी प्लेट आहे ही हवेमध्ये मूव्ह करते, ज्या हवेची डेन्सिटी 1.2 किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे. पण स्पीड किती आहे बरं का या प्लेटचा? हवेमध्ये जेव्हा ही प्लेट मूव्ह करणार तेव्हा याचा स्पीड किती आहे? तो स्पीड आहे U इज इक्वल टू
30 किलोमीटर पर हवर. आता 30 किलोमीटर पर हवर आहे, तर याचं कन्वर्जन कसं करणार? 30 डिवाइड बाय 3.6. तो 30 डिवाइड बाय 3.6 करा, किंवा मी दुसरं काय बोललो होतो तुम्हाला, 30 इंटू 5/18. 30 इंटू 5. बरं तुम्ही करून बघा बरं. 30 डिवाइड बाय 3.6 केल्यावर आन्सर किती येते बाळांनो? याचा आन्सर जे येईल ते येईल 3.33. किती येईल? 8.33. बघा 8.33 मीटर पर सेकंड. तो ही झाली आपली व्हेलॉसिटी. एरिया आला, रो आला, यू आला. बरं पुढे काय म्हणतोय बघा. पुढे आपल्याला काय बोलतोय की इथपर्यंत ड्रॅग फोर्स काढून दाखवा, लिफ्ट फोर्स काढून दाखवा, रिझल्टंट फोर्स काढून दाखवा, आणि पॉवर सांगा की या प्लेटला मोशनमध्येच ठेवायचं असेल तर किती पॉवर लागणार. पॉवर रिक्वायर्ड टू मेंटेन द प्लेट इन द मोशन. ओके, तो सी डी दिलेला आहे आणि सी एल पण दिला आहे तुम्हाला. चला बरं का, आता जे गिवन डाटा आहे ते लिहून टाका. तुम्हाला सी डी दिलेला आहे, किती दिला आहे सी डी? 0.18. आणि मला कोइफिशियंट ऑफ लिफ्ट पण दिलेला आहे सी एल 0.70. बरं मग आता एक नंबर काय शोधायला लावले बघा ना तुम्ही, ड्रॅग फोर्स. एक नंबर ड्रॅग फोर्स म्हणून एकाचा आकडा टाकतो, ड्रॅग फोर्स. तो ड्रॅग फोर्स आता कसं काढणार आपण? ड्रॅग फोर्स म्हणजे एफ डी. तो ड्रॅग फोर्स कसं काढतात बाळांनो? एफ डी म्हणजे ड्रॅग फोर्स असतो. कसा काढतात ड्रॅग फोर्स? ड्रॅग फोर्स काढतात 1/2 इंटू सी डी इंटू रो इंटू यूचा स्क्वेअर इंटू एरिया. बरं मग आता आपण कसं काढणार? एफ डी इज इक्वल टू 1/2. सी डी किती आहे? 0.18 इंटू रो किती बाळांनो? रो किती आहे? रो 1.2 आहे. तो 1.2 इंटू यू किती आहे? तो यू आहे, यू बघा इथं 8.33 दिला आहे. 8.33चा वर्ग इंटू एरिया किती आहे? एरिया काढला आपण, एका एक म्हटल्यावर 1. मला सांगा हा एफ डी किती? 7.49. हा येतोय 7.49 न्यूटनमध्ये येईल बाळांनो. कशात येईल तो? न्यूटन. मग हा झाला आपला ड्रॅग फोर्स. हा झाला आपला ड्रॅग फोर्स. तो ड्रॅग फोर्स आपला झालेला असून आता आपण काय काढणार? आपण आता काढणार लिफ्ट फोर्स. आपण आता काय काढणार? लिफ्ट फोर्स. तो लिफ्ट फोर्ससाठी आपल्याकडे जागा आहे, आपण इथेही काढू शकतो. तो 2 नंबर काढायचा मला, लिफ्ट फोर्स. 2 नंबर लिफ्ट फोर्स. लिफ्ट फोर्ससाठी काय एक्सप्रेशन वापरणार तुम्ही? एफ एल बराबर काय वापरणार? 1/2 सी एल रो इंटू ए इंटू यूचा स्क्वेअर. बरं करा बरं का, काय होईल आता? 1/2 ठीक आहे. सी एल किती आहे बघा? सी एल किती दिलं आहे? 0.70. तर आपण काय करणार? 0.70 इंटू, ठीक आहे ना, 1/2 इंटू 0.70 इंटू रो किती बाळांनो? रो दिला आहे 1.2. तो 1.2. एरिया किती आहे? 1 दिला आहे. आणि यू किती आहे? ठीक आहे 8.33. आठवतं का बघा, मी सुरुवातीला काढलेला आहे मीटर पर सेकंडमध्ये. 8.33 त्याचा वर्ग. याचं उत्तर काढल्यावर किती उत्तर येते बरं का? 29.14. याचा अर्थ असा निघून आला की ड्रॅग फोर्सपेक्षा लिफ्ट फोर्स खूप जास्त दिसायला भेटत आहे. तो 29.14 न्यूटन हा आपला लिफ्ट फोर्स आला. तो तुम्हाला ड्रॅग फोर्स भेटला, तुम्हाला लिफ्ट फोर्स भेटला. पुढे काय तुमच्याकडे आता रिझल्टंट फोर्स आहे. हा रिझल्टंट फोर्स कसा काढणार बरं का आपण? तो आपण आता काढणार 3 नंबर रिझल्टंट फोर्स. 3 नंबर काय काढणार आपण आता? रिझल्टंट फोर्स. रिझल्टंट फोर्स कसा काढतात? रिझल्टंट फोर्स काढतात आर. तो आर इज इक्वल टू अंडररूटमध्ये एफ डीचा स्क्वेअर प्लस एफ एलचा स्क्वेअर. मग आर इज इक्वल टू कसं काढणार आता आपण बघा? एफ डी प्लस एफ एलचा स्क्वेअर. एफ डी किती आहे बाळांनो? बघून घ्या, आता चालू काढला आपण. एफ डी आला 7.49. किती आहे? 7.49चा स्क्वेअर. एफ एल किती आहे? एफ एल आहे 29.14 त्याचा स्क्वेअर. 29.14 त्याचा स्क्वेअर. मग आता हे करा बरं का, आर इज इक्वल टू किती? 30. आर इज इक्वल टू ते बाळांनो. आता हे तुम्हाला रिझल्टंट करण्यासाठी तुम्ही एक तरी रिझल्टंटचा वापर करा, किंवा तुमच्याकडे एक ऑप्शन असतो कॅल्क्युलेटरमध्ये ज्याचं नाव आहे पोल. काय नाव आहे? पोल. तुम्ही ऑन करा बघा, तुम्हाला रिझल्टंट पण काढून येईल आणि अँगल पण काढता येईल. जेव्हा तुम्ही रिझल्टंट काढतात त्याच्यासोबत त्यांनी सांगो का ना सांगो, तुम्हाला काय करावं लागणार आहे? तिथे थिटा काढावं लागणार आहे, अँगल काढावं. कसं करणार बघा? तो ऑन शिफ्ट प्लस म्हणजे शिफ्ट पोल येतो. तो पोल आल्यानंतर तुम्ही काय करणार? हे बघा, तुम्ही आता काय फाइंड आउट केलेला आहे? ड्रॅग फोर्स काढलेला आहे आणि लिफ्ट फोर्स काढलेला आहे. तर तुम्हाला जर का समजा हे जर का तुम्ही क्रमशीर टाकला तर तुमचं उत्तर कसं येणार आहे बघा? किती आहे? 7.49. 7.49. ओके हां. आणि कॉमा कसं करणार? शिफ्ट कॉमा. दुसरं काय दिलं आहे काय? तर पहिले ड्रॅग फोर्स होता ना, ड्रॅग फोर्स आणि लिफ्ट फोर्स या दोघांपासून रिझल्टंट बनतो. तो पहिले ड्रॅग फोर्स 7.49 टाकला, आता 29.14 टाकतो. 29.14. ओके हां. आणि ब्रॅकेट पूर्ण करून द्या. हे झालं तुमचं रिझल्टंट. बघा रिझल्टंट किती येतं आहे? रिझल्टंट येतो 30.08. रिझल्टंट किती येतो आहे? 30.087. 30.087 न्यूटन हा झाला रिझल्टंट. आणि अँगल कसं काढणार बरं का आता? तर अँगल जर तुम्हाला काढायचं असेल तर अँगल आपल्याला काढता येईल. कसं काढणार अँगल तुम्ही आता?
किती आला अँगल इथं दिला आहे बघा, किती आहे 75 पॉईंट. तो अँगल जो येतो आहे तो अँगल किती आपल्याकडे 75.58. तो अँगल जो येतो आहे तो किती येतो आहे 75.58. ओके 75.58 बघा मग बरोबर ठीक आहे. तो आपण लिहिणार कसा थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एफ डी डिवाइड बाय एफ एल. एफ डी डिवाइड बाय एफ एल किती आन्सर आला आहे काय आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये आहेच की किती 75.58. तो देअरफॉर आपण लिहिणार 75.58 डिग्री विथ बॉटमला कोणी लिफ्ट फोर्स विथ लिफ्ट फोर्स. अशा पद्धतीने हे पण झालं आपलं. ओके तो आपण रिझल्टंट पण काढून झाला. आता चौथा जो आपल्याला शोधायला लावला बाळांनो तो काय आहे, तो म्हणले पॉवर रिक्वायर टू मेंटेन द प्लेट इन द मोशन. ठीक आहे, तो आता आपण पॉवर रिक्वायर काढून टाकू. कसं काढणार, तो पॉवर रिक्वायर जर काढायचं असेल तर पॉवर रिक्वायर कसं काढणार, तो पॉवर रिक्वायर पॉवर इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो पॉवरचा. पॉवर जर काढायचा असेल तर ड्रॅग फोर्स इंटू व्हेलॉसिटी ऑफ प्लेट एफ डी इंटू यू. एफ डी इंटू यू. एफ डी किती काढला बाळांनो तुम्ही बघा. तो ड्रॅग फोर्स किती आपल्याकडे, ड्रॅग फोर्स इज इक्वल टू 7.49. तो 7.49 इंटू 7.49 इंटू व्हेलॉसिटी किती आहे, तर व्हेलॉसिटी ती दिलेली आहे ती आहे 8.33. किती आहे 8.33. मग आता याला जर का कॅल्क्युलेट करायला गेला तर किती उत्तर येईल बघून घ्या. 7.49 इंटू 8.33 8.33 62.3917. किती उत्तर आलं आहे, तो पॉवर इज इक्वल टू 62.3917 वॅटमध्ये. ओके अशा पद्धतीने आपल्याला पॉवर देखील काढता येईल.